अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये 108 स्वामी चरित्र सारामृताची पारायण कशी करावी आणि या नवीन वर्षाखेरीज संपूर्ण वर्षभरात आपण 108 स्वामी चरित्र पारायण कसं करू शकतो या संदर्भातली माहिती आज आपण बघणार आहोत. तर चला लगेच व्हिडिओला सुरुवात करते. सगळ्यात आधी तुम्ही तुम्ही लगातार 108 पारायण करू शकता किंवा तुम्ही वर्षाखेरीज 108 पारायण करू शकता. 365 दिवसांपैकी तुम्हाला 108 दिवस स्वामी चरित्र सारामृताची सेवा करायची आहे. आता बघा, ज्या ज्या घरात, आणि हे खरंच आहे, अनुभव घेतलेला आहे, ज्या ज्या घरात वर्षाखेरीज म्हणजे वर्षभरात 108 पारायण केले जातात तिथे कधीच कशाची कमी पडत नाही, तिथे कधीच दुःख येत नाही, तिथे कधीच संकट येत नाही, तिथे कधीच काही कमी पडत नाही. याचा अर्थ नीट समजून घ्या. माझ्या आयुष्यात खूप मोठा दुःखाचा डोंगर आहे, पण गुरुकृपेने, महाराजांच्या सेवेने तो डोंगर तसाच असणार आहे. पण ज्या मार्गातून मी चालली आहे तो डोंगर मला क्रॉस करायचा आहे. त्याच्यामुळे होणारा त्रास, वेदना, मानसिक, शारीरिक, आर्थिक कष्ट याचा त्रास मला जाणवणार नाही. प्रत्येकाला आपापले कर्म भेटणार आहे. आपलेच कर्म आपल्याला भेटायला येतात. मग ते कुठल्या ना कुठल्या रूपात येतात. पितृदोष, वास्तुदोष, मानसिक, शारीरिक, आर्थिक कष्ट हे सगळं आपलंच आपल्याला परत मिळत असतं. पण हे तर तुम्हाला याच्यातून जायचंच आहे. पण जी तीव्रता आहे त्या खूप प्रमाणात कमी होण्यास मदत होते. बरेच असंख्य स्वामी भक्त, वैयक्तिक माझं सांगायला गेलं तर लगातार 108 पारायण लोकांचे चालू आहे. त्यांची मनोकामना आहे, त्यांची इच्छापूर्ती व्हावी, त्यांच्या आयुष्यात सगळं चांगलं घडावं, संतान प्राप्ती आहे, लग्न व्हावं, असंख्य गोष्टी आहेत, स्वतःचं घर व्हावं, अशा निरनिराळ्या गोष्टींसाठी आपण 108 पारायण करू शकतो. 108 पारायण केल्यावर कुठलीच गोष्ट अशक्य राहत नाही. संकल्पयुक्त लगातार 108 पारायण, कुठलीच गोष्ट अशक्य अशी राहत नाही. माझे वैयक्तिक अनुभव आहे. ही गोष्ट माझ्या आयुष्यात घडणारच नाही हे मला ठामपणे माहिती होतं. पण दुसऱ्याखेरीज हेही मला माहिती होतं, जे नशिबात नाही ते सुद्धा देणारे महाराज तिकडे बसलेले आहेत. त्यांची सेवा करणं हे आपलं काम होतं. जेव्हा जेव्हा सेवा वाढायची तेव्हा तेव्हा त्रास व्हायचा. सेवा केली की त्रास व्हायचा, सेवा केली की त्रास व्हायचा, आणि अर्थात तो माझा दोष होता. ते माझे सगळे काही भोग होते. पण जेव्हा ही सेवा संपुटीत आली, पूर्ण झाली, तेव्हा जे नशिबात सुद्धा नव्हतं ते महाराजांच्या कृपेने टचूड मला भेटलं. मला तुम्हाला एक सांगायचं आहे की मला जर महाराज देऊ शकता, माझ्या जर इच्छा महाराज पूर्ण करू शकता, तर तुमच्या का करू शकत नाही? आता हे 108 पारायण कसं करायचं, कधी करायचं ते तुम्हाला सांगते. सर्वात आधी तुम्ही तुम्ही पूर्ण वर्षभरात करू शकता किंवा तुम्ही लगातार 108 करू शकता. आता मी तुम्हाला लगातार 108 कशी करायची ते तुम्हाला सांगते. कुठल्याही शुभ दिनी, महाराजांचा वार असतो गुरुवार, तुम्ही गुरुवारी सुद्धा सेवा करू शकता. नाहीच शक्य गुरुवारी सेवा करणं, तर कुठल्याही शुभ दिनी तुम्ही सुरू करू शकता पारायणाला. आता जेव्हा तुम्ही पारायणाला सुरुवात करता, पहिल्या दिवशी किंवा आदल्या दिवशी केंद्रात जायचं, संकल्प करायचा, महाराजांना प्रार्थना करायची की महाराज, ह्या कार्यासाठी मी 108 पारायण करते आहे, माझे ते पारायण निर्विघ्नपणे पार पडू द्या, अशी विनंती करायची. ताई, जवळपास मंदिर नाही, दत्त महाराजांचं मंदिर असेल, केंद्र असेल, मठ असेल, शोधा, सापडेल. असं म्हणायचंच नाही की नाहीये, तुम्ही शोधलं तर नक्की सापडतं. दत्त महाराजांच्या मंदिरात जाऊन सुद्धा तुम्ही नारळ, खडीसाखर ठेवू शकता, त्यांना विनंती करू शकता. हे झालं पहिलं. दुसरं महत्वाचं, मी आता 108 पारायणाला बसले. 108 पारायण जेव्हा करत असतो, नियम अटींवर लोकांचा फार भर असतो, त्याबद्दल सांगते. बघा, नियम अटी काय आहे 108 पारायणाचे? 108 दिवस मांसाहार कडकडीत वर्ज्य, मांसाहार करायचा नाही, ब्रह्मचर्याचं पालन नाही केलं तरी चालतं. एक नियम आहे. कांदा लसूण खाऊ शकता, परान्न खायचं नाही, दुसऱ्यांच्या घरचं खायचं नाही, हॉटेलचं खायचं नाही. तुम्ही बिस्किट वगैरे खाऊ शकता, पण हॉटेलचं काहीतरी चमचमीत आणलं आहे ते खायचं नाही, कारण त्यानेच दोष लागतात. म्हणून 108 दिवस परान्न वर्ज्य. जेव्हा आपल्या आयुष्यात अडचणी असताना तेव्हा ह्या गोष्टी काहीच वाटत नाही आपल्याला, हे खाणं पिणं काहीच वाटत नाही. जो श्रद्धेने करत असतो ना, त्याला ह्या गोष्टीचं काहीच वाटत नाही. मला हे नाही खायचं, मला ते नाही खायचं. म्हणून व्यवस्थितपणे करण्याचा प्रयत्न करा.
आणि करायचं असेल तर व्यवस्थित पद्धतीने करायचं. तुम्ही काय करता, तुम्ही किती थाटामाटात करता याच्यापेक्षाही तुम्ही जीव तोडून करता आहे. तुमच्या अडचणी, संकट, दुःख, त्रास याच्यातून सुद्धा तुम्ही वेळ काढता आहे आणि तुम्ही महाराजांची सेवा करता आहे. हे लाख मोलाचं आहे. यालाच महत्व आहे. बाकी महाराजांना कशातही इंटरेस्ट नाही. आता जेव्हा 108 आपण पारायण करत असतो, आता बऱ्याच लोकांकडे हा ग्रंथ आहे. आता हा ग्रंथ छोटा आहे खरं तर. जेव्हा 108 पारायणाची सेवा दिली जाते ना, तेव्हा त्याच्यासाठी हा छोटा ग्रंथ काढला आहे. आता तुम्ही म्हणता ताई मला 3 तास लागतात, तर तुम्ही हा ग्रंथ घेतला, अगदी नवीन जरी असेल तरी 2.5 तासात तुमचा होईल. बघा इथे पहिला अध्याय आहे, इथून सुरू केला की इथे संपला बघा. आता पहिल्याच दिवशी स्वामी स्तवन म्हणा, नंतर मग म्हणायची गरज नाही. मध्ये आधी जर एखादी दुःखद घटना घडली, सुतक आलं, विटाळ आला, नव्याने सुरुवात करायची असते. बघा सुतक विटाळ आलं, कारण ते 13-14 दिवस खूप मोठा गॅप होऊन जातो आणि एवढा गॅप नाही चालत. मग तुम्हाला काय करावं लागेल, तुम्हाला नव्याने सुरुवात करावं लागेल. बऱ्याच लोकांचं असं होतं, अगं तर 1 महिना सेवा केली, मग राहिलं तर राहूनच गेलं. म्हणजे मला हे कळतच नाही, राहिलं तर राहून गेलं ते कसं काय राहून गेलं. तुम्ही संकल्पयुक्त सेवा करता आहे. संकल्पयुक्त सेवा करणं ही बांधील असतं. तुम्हाला जर संकल्पयुक्त सेवा सांगितली आहे तर ते पूर्ण करणं हे तुमचं काम असतं. मासिक धर्म आल्यावर 4-5 दिवस थांबवायचं, नंतर तुम्ही कंटिन्यू करू शकता. मासिक धर्माच्या वेळेस नव्याने सुरुवात होऊच शकत नाही, कारण 30-32चा आपला मासिक धर्म असतो. 30-32 दिवसामध्ये मासिक धर्म येतो. 108 दिवसाचं म्हटलं तर कितीही म्हटलं तरी पण 4 महिने आपले निघून जातात. पण 4 महिन्यात काही लोक इतके भाग्यवान आहे, मी त्यांना खरंच भाग्यवान म्हणेन, की त्यांचं असं आहे ना, की सेवेला सुरुवात केली की 10-12 दिवसात त्यांच्या इच्छा पूर्ण होतात. काही लोकांचं असं आहे, सेवा करून घेता महाराज आणि त्याच्यानंतर 2-3 महिन्याने त्यांना त्या सेवेचं फळ मिळतं. आता हे लवकर मिळावं, लेट मिळावं हे आपल्या कर्मांवर असतं. आपण खूप काही घेऊन आलोय जन्माला, त्याच्यानुसार आपल्याला सेवेचा अनुभव येतो. म्हणून सांगते 108 पारायण झाल्यावरही अनुभव येणार. ताई 108 पारायण केले आणि अनुभव नाही आला असं नाही होत. तुमचे कुठलेच उपकार महाराज ठेवणार नाही. तुम्ही एवढं केलं आहे, तुम्हाला त्याचं मिळणार, पण कधी योग्य वेळ आल्यावर. म्हणून आधीचं जी साफसफाई करायची आहे, आधीच्या भोगांची साफसफाई करायची असते, तोपर्यंत आपल्याला अध्यात्माची प्राप्ती होत नाही, आपलाही विकास होत नाही. तर आता रोज 1 पारायण करायचं. संकल्पयुक्त असेल तर एकाच बैठकीत करायचं. तुम्हाला सांगते, पण ताई माझं लहान बाळ आहे. आता मी समजू शकते लहान बाळ असल्यावर मग त्याला दूध पाजायला उठावं लागतं, किंवा तुम्हाला कधी वॉशरूमला जायचं असेल तर तेव्हा तुम्ही उठू शकता. पण आता समजा तुम्ही वॉशरूमला जाऊन आले, हातपाय धुवायचे आणि मग नंतर कंटिन्यू करायचं, किंवा मुलगा उठला, बाळ उठलं तर अशा वेळेस त्यांना झोपी लावायचं, त्यांना दूध पाजायचं, नंतर तुम्ही येऊन कंटिन्यू करू शकता. पण अर्धे आत्ता वाचू का आणि अर्धे नंतर वाचू का असं नाहीये. तुमच्या अडचणी असेल की ताई लहान बाळ आहे ग, तो उठतो मध्ये आणि त्याला झोका द्यावा लागतो, अशा वेळेस तुम्ही करा ना. मग जेव्हा बाळ झोपेल तेव्हा सेवा करा. स्वामी चरित्र सारामृत रात्री 12 वाजता सुद्धा तुम्ही वाचू शकता. एवढंच आहे की दुपारी 12 ते 12:30 मध्ये सेवा करायची नाही, कारण तो दत्त महाराजांचा भिक्षेचा टाइम असतो. बाकी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर करा, तुम्ही दिवसभर रात्री सुद्धा 10-11 वाजता सुद्धा सेवा करू शकता. सेवा कोणीही करू शकतं. म्हणजे आयुष्यात काही आवडतं असेल तर हा ग्रंथ आहे आणि महाराजांचं नामजप आहे, कारण यानेच आयुष्य सगळं बदललं. म्हणजे सगळं इतकं बदललं की ते कधी विचार पण नाही करू शकत. आणि माझं तेच आहे की परमेश्वरा महाराज मला जेवढं दिलं आहे त्याच्यापेक्षा लाखपट तुम्हाला मिळू दे, कारण मला माहिती आहे महिला खूप जास्त सेवा करतात आणि आपण आपल्या संसारासाठीच ह्या सगळ्या गोष्टी करत असतो. मी तुम्हाला सांगते, जेव्हा गुरुबळ आपलं स्ट्रॉंग होतं, गुरूंची सेवा करण्याचं भाग्य मिळतं आणि महाराजांची सेवा करतो, तेव्हा आयुष्य इतकं बदलतं की विचारच करू वाटत नाही. म्हणजे कधी ते आपला हेवा वाटतो की हे आपल्याला मिळालंय, म्हणजे हे खरंच मला दिलंय. आता हे पैसा असो किंवा पैसा वगैरे, आता हे प्रत्येकाचं वैयक्तिक असं, कोणाला पैसा पाहिजे, कोणाला सुख पाहिजे, कोणाला काय पाहिजे. पण तुम्हाला सांगते, इथे आल्यावर ना सेवा करून घेता, तेवढी परीक्षा तर विचारूच नका किती परीक्षा बघता. पण जेव्हा त्यांच्या जवळ जातो तेव्हा काहीच मागावं असं वाटत नाही. म्हणून सांगते 108 पारायण तुम्हाला नक्कीच तुम्ही करा. आणि अगदी मी तर म्हणते 2026 मध्ये 108 पारायण करण्याचा प्रयत्न करा. 2027 मध्ये ना महाराजांकडे काहीच मागायची वेळ नाही येणार, कारण ते इतकं भरभरून देतील. आणि खरंच प्रश्न पडतो मुजरा केल्यावर काय मागू महाराज. म्हणजे महाराजांच्या समोर, मूर्तीजवळ, फोटोजवळ मुजरा करून गेल्यावर काय मागायचं आहे ते विसरूनच जातो. घरातून किती ठरवतो, आज ना केंद्रात गेल्यावर असंच बोलणार आहे, तसंच बोलणार आहे, पण ते मूर्तीचं पाहून ते महाराजांना बघून काहीही बोलावं असं वाटत नाही. वाटतं जाऊ मरू दे तिकडे, मला तुम्हाला बघायचं आहे महाराज, बस बाकी काही नको. ही भक्ती आहे.
जे महाराज आपल्याला देतात, आपलं महाराजांवर वरचा श्रद्धा विश्वास इतका वाढत की आपण स्वतः म्हणतो की महाराज तुम्ही करता करवित आहे, तुम्हाला जे वाटतं ते करा. आता मी तुम्हाला 108 दिवस लगातार सांगितलं. काहीच नाही, कुठलेच नियम नाही मैत्रिणींनो. कांदा लसूण खाऊ शकता, फक्त मांसाहार खायचा नाही तुम्हाला. ताई आम्ही सवाष्णी भोजन जाऊ शकतो का, किंवा आम्ही मंदिरातला प्रसाद आहे, सवाष्णी भोजन पण तुम्ही सवाष्णी म्हणून जाणार आहे असं तुम्ही करू शकता. पण हॉटेलला जाणं किंवा कोणाच्या घरी जाऊन जेवण करणं तर ते थोडंसं टाळावं. आता 365 दिवसामध्ये ताई वर्षभरात 108 पारायण कसे करावे ते तुम्हाला सांगते. बघा, स्वामी पुण्यतिथी आली, स्वामी प्रगट दिन आला. पुण्यतिथी म्हटलं की आपण गुरुचरित्र पारायणावर भर देतो. पण काय होतं, स्वामींचा प्रगट दिन आला ती 21 पारायणाची सेवा आपल्याकडनं होते. स्वामी पुण्यतिथी आली तरी 21 पारायणाची सेवा होते. आणि काय होतं ना, पुण्यतिथी आणि प्रगट दिनामध्ये जास्त काही अंतर नाही आहे. बघायला गेलं तर स्वामी पुण्यतिथी म्हटलं, सॉरी स्वामी प्रगट दिन म्हटलं तर 21 पारायण होणार. गुरुपौर्णिमा म्हटलं तर त्याच्या निमित्ताने 21 पारायण होणार. दत्त जयंती म्हटलं तर 21 पारायण होणार. 63 पारायण हेच झाले तुमचे. मग उरलेले जे काही समजा 44-45 असतील ते तुम्ही वर्षाखेरीज करू शकता. या पद्धतीने तुम्हाला पारायण करायचं आहे. म्हणजेच काय, लगातार 108 दिवस ज्यांना करणं शक्य होत नाही. कारण काय होतं, आता एक पण सांगते की अचानक काहीतरी आलं, समजा काहीतरी दुःखद घटना घडली. 108 पारायणाला तुम्ही सुरुवात केली, काहीतरी दुःखद घटना घडली तुमच्याकडनं आणि ती दुःखद घटना घडल्यावर तुम्हाला अर्जंट जावं लागलं, तर मग अशा वेळेस एखाद दिवस स्किप केलेलं चालतं, काहीच अडचण नाही. हे गुरुचरित्र ग्रंथासारखं नाही आहे की तुम्हाला कंटिन्यू करायचंच आहे. कोणीतरी दुःखद घटना घडली आहे, जवळच कोणीतरी गेला आहे. आधी लेकी बाळांना 3 दिवस सुतक असतं आपल्याला. बघा, एखादं आपलं सख्खच कोणीतरी गेलं आहे तर ते 3 दिवस सुतक असतं. मग 3 दिवसानंतर येऊन तुम्ही कंटिन्यू सेवा करू शकता. पण तुमच्याच घरातला आहे आणि 13-14 दिवस सुतक आहे, तर अशा वेळेस तुम्हाला नव्याने सुरुवात करावी लागेल. 108 दिवसाचं पारायण 120 दिवसात झालं तरी चालेल. याचं कारण सांगते. कधीतरी दवाखाना आहे, बऱ्याच काही गोष्टी आहे आपल्या लाईफमध्ये. लग्नाला गेलो, सकाळी गेलो, अगदी रात्री 12 वाजता आलो, मग ते 1 दिवस राहून जातं. मग अशा वेळेस ते सांगते मी तुम्हाला की 4-5 दिवस इकडं तिकडं झालं तरी हरकत नाही. महाराज म्हणणार नाही की तू 108 दिवसात फक्त ना अखंड शब्द नाही वापरायचा. संकल्प करत असताना तुम्हाला संकल्पयुक्त पारायण करताना तर आपण अखंड शब्द नाही वापरायचा. की महाराज मी माझ्याकडनं जसं जमेल तसं मी 108 पारायण करेन. अखंड शब्द वापरला मग ते रोज करावं लागतं, म्हणून अखंड शब्द नाही वापरायचा. समजलं असेल. आता मला सांगा, गुरुपौर्णिमा 21 पारायण, दत्त जयंती 21 पारायण, स्वामींचं प्रगट दिन 21 पारायण, हे झाले पूर्ण 63 पारायण. 21 63 पारायण झाले. उरलेले जे काही आहे 40-45, मग तुम्ही ठरवून घ्यायचं प्रत्येक महिन्याला किंवा एका महिन्याला परत 21 पारायण करा, एका महिन्यात कधी पण 21 पारायण करा. या पद्धतीने तुम्ही करू शकता. म्हणजेच काय, 108 दिवस लगातार न करता या पद्धतीने तुम्ही 108 पारायण करू शकता. याच्यात सुद्धा अनुभव आहे बरं का. 21 पारायणामध्येही लोकांना अनुभव आलेला आहे. पण ते कसं होतं, आपल्याकडनं तो सेवेचा बँक बॅलन्स वाढत असतो, सेवेची जमा पुंजी वाढते. कारण बघा काय होतं ना, आपण जेव्हा 21 पारायण करतो, परत 21 पारायण करतो, परत 21 पारायण करतो, टोटल मिळून 108 पारायण आपले होतात. म्हणजे अजून आपण, आणि ते लक्षात ठेवायचं आपण की आता 21 झाले, आता 21 झाले, आता 21 झाले. मग उरलेले जे काही 40, 42, 43 पारायण असतील तर ते तुम्ही नंतर तुम्हाला जसं जमेल तसं 21 किंवा उरलेले तुम्ही नित्यसेवेसारखे सुद्धा करू शकता. ते कसे सांगते. 3 दिवसात तुम्हाला एक पारायण करायचं आहे. 7-7-7 या पद्धतीने रोज 7 अध्याय, रोज 7 अध्याय, रोज 7 अध्याय. 3 दिवसात एक पारायण झालं. किंवा नाहीच तर गुरुवारी तुम्ही एक पारायण करा. या पद्धतीने थोडक्यात काय, जेव्हा आपण 21 पारायण करत असतो तेव्हा मांसाहार वगैरे आपण काही खात नाही. 108 दिवसाचे जे काही नियम आहेत तेच तुम्हाला 21 दिवसाचे ते नियम आहेत. या पद्धतीने. आता बऱ्याच वेळा असं होतं की ताई, अगं मला 108 पारायण करायचं आहे, माझ्या घरात मांसाहार केला जातो, त्यांना मी करून देते, मी नाही खात. चालेल, त्यांना काय करायचं तो गोंधळ घालू द्या. तुम्ही सेवा करताय ना, तुम्ही जसे आहात, जिथे आहात तिथे तुम्ही सेवा कराल, ते खरंच खूप महत्वाचं आहे. बाकी दुसरं काहीच नाही. तुम्ही किती सद्भावनेने सेवा करताना. आणि या काळामध्ये परीक्षा घेतलीच जाते, होतेच. मनाविरुद्ध घटना घडतात, भांडण, कटकट ह्या गोष्टी घडतात. आता हे का घडतात, का बरं घडतात,
याच्यातून कसा मार्ग काढायचा ना, या संदर्भातली माहिती मी नक्कीच लवकर घेऊन येईल. आजच्यासाठी फक्त इतकंच, कारण व्हिडिओ खूप मोठा झालाय, त्यासाठी माफी असावी. झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.